तर मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी मावळ मतदारसंघावर आपला दावा सांगितलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीला 2024 ला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे। 2014 चाही उमेदवार मी पाहिला नव्हता, कोण समोर आहे। 2019 चाही उमेदवार पाहिला नव्हता। मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले। महायुतीने जर बाळा बेगडे म्हणून जर मला निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच लढवेल, परंतु आमच्या पक्षाचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, महायुतीचा निर्णय महत्त्वाचा आहे। पक्षाने जर आदेश दिला की तुम्हाला लढायचं तर मी नक्कीच त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे। मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे आणि कुणी बॅनर लावले तर त्यात गैर काहीच नाहीये, परंतु बॅनर लावले म्हणजे कुणी खासदार होतो असं गृहीत धरू नये। की जर समजा तिसऱ्यांदा कुणाला परत इच्छा व्यक्त करायची असेल तर त्यांनी आपण 10 वर्षाचा कारकिर्दीतला लेखाजोखा जनतेसमोर मांडलाच पाहिजे। मी त्या भूमिकेवरती ठाम आहे। अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होण्याच्या आधीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वार पलटवार रंगलेला आहे। बाबरी मशीद पाडली त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो। 21व्या वर्षी 18 दिवस बदायूच्या जेलमध्ये होतो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीसांच्या वजनानंच बाबरीचा ढाचा पडला असेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। एक कारसेवक म्हणून, एक हिंदू म्हणून मला अतिशय आनंद आहे। मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो। बाबरी ढाचा तुटला त्यालाही होतो, त्याच्या आधीच्याही होतो। मी रामशिला पूजनालाही होतो, मी अटलजीच्या काळातही होतो आणि मी 21व्या वर्षी 18 दिवस बदायू जेलमध्ये होतो। त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे। 35 वर्षाच्या भाजपच्या संघर्षाचा हा विजय म्हणायचा। हा भाजपाचा संघर्ष नाही आहे, हा कारसेवकांचा संघर्ष आहे। जे घडलं रामाच्या आशीर्वादाने घडलं। अयोध्येत मी कधी जाईन, कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन। तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे। बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक आहे। काय बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही। कोणाच्या वजनावर, कोणाच्या त्या ठिकाणी व्यक्तिमत्वावर, कोणाच्या वक्तृत्वावर टीका टिप्पणी आलोचना करणं आणि घालून पाडून बोलणं, उद्धवजी हा तुमचाच ठेका आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं याचे नटसम्राट उद्धवजी तुम्ही आहात, पण तुम्हाला याच्यामुळे मतं मिळणार नाहीत। भाई देवेंद्र जी तो वजनदार है ही, और उसी के कारण तो उद्धव जी आपकी सरकार गिर गई। उन्होंने एक पांव रख दिया, आपकी सरकार गिर गई। अभी इतना ही बाकी है कि 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं। हाँ, इतना ऐलान होना बाकी है कि हमारे कैंडिडेट अयोध्या से या कहाँ से प्रभु श्री राम है। अब यही कहना बाकी है। इतना पॉलिटिक्स चल रहा है राम जी के नाम पर। म्हणून भारतीय जनता पक्ष, एनडीए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोंबलणारा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक तुला राम देवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नावच मिटून जाईल, एवढं अशी परिस्थिती 2024 ला दिसेल।